एससी आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन, धोरण रद्द करण्याची मागणी. अनुसूचित जाती एससी आरक्षणातील उपवर्गीकरण सब क्लासिफिकेशन धोरणाविरोधात वंचित बहुजन युवा आघाडी नवापूर तालुका यांच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले. सामाजिक न्याय, संविधानिक समता आणि आरक्षणाच्या मूळ उद्दिष्टांवर परिणाम करणारे हे धोरण तात्काळ रद्द करण्यात यावे अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली. नवापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातून हे निवेदन पाठविण्यात आले. वंचित बहुजन युवा आघाडीचे नवापूर तालुका युवा अध्यक्ष उमेश बापू पवार यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शासनाच्या या धोरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की एससी आरक्षण उपवर्गीकरणामुळे समान प्रवर्गातील समाज घटकांमध्ये भेदभाव निर्माण होऊन सामाजिक ऐक्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. आरक्षणाचे उद्दिष्ट सर्व वंचित घटकांना समान संधी देणे हे असताना उपवर्गीकरणामुळे त्यावर परिणाम होऊ शकतो. तसेच या धोरणाबाबत कायदेशीर आणि घटनात्मक प्रश्न उपस्थित होत असून प्रशासनिक स्तरावरही अंमलबजावणीत गोंधळ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. आघाडीच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत. प्रस्तावित एससी आरक्षण उपवर्गीकरण धोरण तात्काळ रद्द करण्यात यावे. सर्व समाज घटकांशी चर्चा करून पारदर्शक धोरण आखावे. सामाजिक न्याय व संविधानिक समतेच्या तत्वांना अनुसरून निर्णय घ्यावा. या विषयावर स्वतंत्र समिती नेमून सखोल अभ्यास करावा. या निवेदनाची प्रत माहितीस्तव जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी नंदुरबार तसेच तहसीलदार नवापूर यांनाही देण्यात आली आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष उमेश बापू पवार, तालुका उपाध्यक्ष गोरख अशोक नगराळी, उपाध्यक्ष अजय चव्हाण, सचिव रमीज राजा शीख, सहसचिव दर्शन पेंढारकर, कार्याध्यक्ष सुमित पवार, प्रसिद्धी प्रमुख रवींद्र सुरेश मोरी, उपप्रसिद्धी प्रमुख योगेश खैरनार, तालुका प्रवक्ता वसंत पेंढारकर, सदस्य सागर बेटसे, जयेश मोरी, मनीष जाधव, आरिफ भाई, सलमान काकर, रेहान शीख, जयराज साळवी, आकाश चव्हाण, विनय चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सदर निवेदनाद्वारे शासनाने सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावर संवेदनशीलता दाखवत योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. सप्रेम जय भीम. आज आम्ही या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेबांना एक निवेदन सादर केले. विषय असा होता की एससी आरक्षण याच्यामध्ये जे उपवर्गीकरण होत आहे त्याच्या एक विरोध आम्ही दर्शवित आहोत वंचित बहुजन आघाडीकडून. विषय असा आहे की आमच्या ज्या सामाजिक संघटना आहेत, पक्ष आहेत किंवा समाजाचे जे काही मोठे नेते आहेत त्यांना विश्वासात न घेता 14 एप्रिलच्या दरम्यान शासनाने जो उपवर्गीकरणाचा घात घातलेला आहे समाजावरती तो अतिशय चुकीचा आहे. आमचं म्हणणं एकच आहे की बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलेलं त्या संविधानाच्या नुसार म्हणजेच विषय असा होतोय की हे आत्ताचे जे शासन आहे ते बाबासाहेबांपेक्षा जास्त विद्वान आहे का, समस्या आहे का? उपवर्गीकरणाचा प्रश्न उठत नाही. आम्ही एकोप्याने नांदत आहोत आणि तसंच राहू द्यावं. आमची शासनाकडे हीच विनंती आहे, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलने उपोषणे करायला लागतील. कोणत्याही समाजाची अशी मागणी नाही. ज्या गोष्टी आम्ही मागणी करू त्या गोष्टी न देता शासन ज्या गोष्टी आम्ही मागत नाही किंवा आम्हाला त्याचा त्रास होईल किंवा समाजामध्ये फूट पडेल या गोष्टी शासन करीत आहे. त्या शासनाने त्या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि ज्या काही समस्या नोंदवण्यासाठी आम्हाला सांगितण्यात आलं होतं त्या अनुषंगाने ऑनलाईन देखील समस्या नोंदविल्या आहेत आणि आम्ही देखील एक लेखी समस्या या ठिकाणाहून नोंदवत आहोत की कुठल्याही प्रकारे अ ब क हे उपवर्गीकरण होता कामा नये, अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन उभे करण्यात येईल. सप्रेम जय भीम. आज दिनांक 6/5/2026 रोजी नवापूर युवा आघाडीतर्फे वंचित बहुजन युवा आघाडी नवापूर शाखेतर्फे माननीय तहसीलदार नवापूर यांना शेड्यूल कास्ट आरक्षण उपवर्गीकरणाच्या धोरणाविरुद्ध निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी जमलो आहोत. एससी कॅटेगरीमध्ये जेवढ्या जाती येतात त्यांचं शासनाच्या मार्फत वर्गीकरण करून समाजामध्ये फूट पाडणे आणि संविधानाच्या समानता आणि समता याचं भंग करणे हे गव्हर्नमेंटच्या दृष्टीने
वर्गीकरणाच्या विरोधात आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्याच्यात समाजामध्ये फूट पडणार नाही, सामाजिक ऐक्य धोक्यात येणार नाही याच्याकरता हे निवेदन देत आहे.